पॉवर प्लेचं षटक लाईट ऑन झालंय. इथे पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय पहिलं षटक हाताळण्याकरिता. मिस्टर आतिश 51 धावा इथे बनवायच्या आहेत. 51 रन्स टू विन. 51 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतायत. जमिनीलगत बॉल चाललाय तिथे आपण पाहिलं तर चिक्की सिंगल इथे प्राप्त केले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. अफलातून फेकी होती मात्र मिस केला गेलाय. एक धाव येते. अकाउंट इथे ओपन झालंय. एका धावेनिशी रुपेशचं आणि संघाला नेऊन ठेवलं 1 वरती. एका बाजूला आपण पाहिलं तर क्रिसिल सारखा फलंदाज मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच त्याने आपल्या संघाकरिता पटकावलेला आहे. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. पॅड वरती बॉल लागतोय. पंचांकडे दाद मागितली. पंच सहमत नाहीत. इम्पॅक्ट पाहिलं, पिचिंग पाहिलं आणि तदनंतर पंचांच्या माध्यमातून डिसिजन येतंय की बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप इथे इम्पॅक्ट झालाय. सातत्याने पंचांचं लक्ष ॲक्युरेट आहे. अगदी MCA चे पंच आहेत विरल नायर सर. भरपूर मोठा दांडगा अनुभव या पंचांकडे आहे. मॅन फ्रॉम कांदरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण अमोल सरांना पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आतिश तयार. चांगला बॉल हाताळतायत. पॉवर प्लेच्या षटकात अगदी गती असून चालत नाही. अचूक टप्पा, दिशा, नियंत्रण, योग्य लेंथ अँड लाईन तुमच्याकडे असायला हवी आणि खास करून चेंडूवरचा कंट्रोल इथे दाखवलाय आतिशने आणि फलंदाजाला अगदी बांधून ठेवलंय क्रिसिल सारख्या. धावसंख्या 1 वरती. 50 ची आवश्यकता. 21 बॉलला 50 बनवायचे आहेत विजयाकरिता. 21 चेंडू 50 धावा. बॅटची कडा घेतली गेले. बॉल चाललाय. अगदी आपण पाहिलं तर 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन बोर्ड. 2 धावा फलकावरती आहेत. मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज कॉट अँड बॉलची संधी आणि फलंदाजाला पाठवले माघारी. पहिला धक्का बसतोय. रुपेश कोहली. बिग विकेट गॉन. मोठी सफलता इथे प्राप्त केल्या. फलंदाज रुपेश कोहलीला पाठवले माघारी. धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं तर 2 धावा. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सतेज येत असताना आपण पाहतोय. सतेज कोहली आता दाखल झालाय. सतेज कंडा मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण झेल अगदी समाधानने जबरदस्त कामगिरी केली. अफलातून कामगिरी करत असताना समाधानच्या बॅटमधनं 12 बॉलवरती 4 षटकार 1 चौका ठोकत असताना 33 धावांची त्याची आक्रमक पारी आपण पाहिली. इथे तशीच खेळी करावी लागेल एखाद्या बॅटरला. शेवटचा बॉल. आतिशची गोलंदाजी धारदार राहिले. अगदी आपण पाहिलं तर आगीची गोले टाकतोय की काय असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बॉल चालला यष्टीरक्षकाच्या दिशेने. वेगवान डिलिव्हरी होती. आणखीन एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केल्या NP स्पोर्ट वर्सोवा टीमने. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेले. एकंदरीत पाहिलं तर 2-1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. परी 11 नायगाव टीम आता बॅकफुटला आहे. इथून फ्रंटफुटला येण्याकरिता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. धावगती आता वाढली गेले. जवळपास 17च्या घरात पोहोचते. म्हणजेच प्रत्येक षटकाला आता 17 धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. चेंडू आहेत 18 मध्ये बनवायचे आहेत. एकंदरीत पाहिलं तर 49. चला नो टाइम नो मीटिंग. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. थोडस घाई करा. काय बॉलिंग झाली मैदानाच्या आतमध्ये.
कमाल करतायत NP स्पोर्ट. अगदी आपण पहिला चांगली फलंदाजी समाधानची, आतिथची चांगली गोलंदाजी होत आहे. संपूर्ण टीम युनिटने फलंदाजी गोलंदाजी झालंय आणि क्षेत्ररक्षकांचा दर्जाही उंचावला गेलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार, क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता जीत येतोय. ऑन साइडला फटका खेळलेत, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं.